महत्वाची बातमी नागपूरमधून। नागपूरमध्ये उमेदवारीवरून आता हाय व्होल्टेज ड्रामा सुरू झालेला पाहायला मिळतोय। उमेदवार किसन गावडेंना लोकांनी घरात कोंडलेला आहे। अर्ज मागे घेऊ नये म्हणून घरात बंद करण्यात आलाय। नागपूरमध्ये उमेदवारीवरून हाय व्होल्टेज ड्रामा सुरू झालेला पाहायला मिळतोय। उमेदवार किसन गावडेंना लोकांनी घरात कोंडून ठेवलेला आहे। अर्ज मागे घेऊ नये म्हणून घरात बंद करण्यात आलेला आहे। अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस। आज कोण कोण अर्ज मागे घेत आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। प्रभाग क्रमांक 95 मधील बंडखोर चंद्रशेखर वायगंणकर हे नॉट रिचेबल आहेत। चंद्रशेखर वायगंणकर हे आता ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक आहेत। प्रभाग क्रमांक 95 मधून हरिशास्त्री ठाकरेंच्या सेनेचे अधिकृत उमेदवार आहेत। चंद्रशेखर वायगंणकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला। बंडखोरांना संपर्क साधण्याचा ठाकरेंच्या सेनेकडून प्रयत्न केला जातोय। इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा उद्या इचलकरंजी दौरा आहे। शहरामध्ये उद्या मुख्यमंत्री फडणवीसांचा रोड शो होणार आहे। महायुती उमेदवारांच्या प्रचारासाठी फडणवीस मैदानात उतरतायत। उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रोड शो। इचलकरंजी हा दौरा आता आगामी निवडणुकीसाठी महत्त्वाचा मानला जातोय। शिवतीर्थ शंभूतीर्थ महात्मा गांधी पुतळा मार्गे राजवाडा चौकात सांगता होणार आहे। बातमी आहे हिंगोलीमधून। हिंगोलीमध्ये माजी नगराध्यक्षाच्या घरावर दगडफेक झाली। माजी नगराध्यक्ष संदीप बहिरे यांच्या घरावर दगडफेक झाल्याची माहिती आहे। सेनगाव पोलिसात दोघांवर गुन्हा दाखल झालाय। दगडफेक करतानाचे सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलेले आहेत। हिंगोलीमध्ये माजी नगराध्यक्षाच्या घरावर दगडफेक झाली। ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झालेली आहे। पोलीस आता या सीसीटीव्हीच्या माध्यमातून या दगडफेक करणाऱ्यांचा शोध घेत आहेत। माजी नगराध्यक्ष संदीप बहिरे यांच्या घरावर ही दगडफेक झाली। सेनगाव पोलिसात दोघांवर गुन्हा दाखल झालाय। मुंबईमध्ये भेसळयुक्त दुधाचा पर्दाफाश झालेला आहे। अन्न आणि औषध प्रशासनाची संयुक्त कारवाई करण्यात आली आहे। अमूल गोकुळ दूध भेसळ करताना पकडण्यात आलंय। पाणी मिसळून भेसळ करताना 7 जणांना पकडण्यात आलंय। नामांकित कंपन्यांच्या पिशव्यांचा गैरवापर करून दूध भरण्याचा प्रकार हा उघड झालेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।